शेतकरी उपाशी शेतकरी उपाशी शेतकऱ्यांवर करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी भाव मिळत नाही त्यामुळे आमदार तुपाशी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आमदार मोजतात पैसे शेतकऱ्याला नाही पैसे 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 7-12 शेतकऱ्यांचा 7-12 शेतकऱ्यांचा 7-12 सर, आप क्या मुद्दा लेकर आए हैं? आमदार सिद्धार्थ खरात मेकर मतदारसंघ विदर्भामध्ये कपाशी आणि सोयाबीनचा प्रश्न पेटलेला आहे आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून कापसाचं झाड आम्ही बोंडासह आणलेलं आहे आणि या कापसाला भाव मिळाला पाहिजे, तसं सोयाबीनचा भाव फरकसुद्धा तो मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आज विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही सरकारला ध्यानावर आणण्यासाठी निदर्शनं करत आहोत। शेतकरी जो है फार्मर का जो आज के तारीख में उनको भाव नहीं मिल रहा है उत्पादन खर्च के आधारित पर वो मिलने के लिए हम यहाँ पे आंदोलन अभी शुरू करे हैं। सर, जैसे कि देखा अभी कर्ज माफी के नारे लगाए गए थे, तो उद्धव साहब ठाकरे जो 2019 में सरकार में आए 20 में उन्होंने सरसकट शेतकरी को कर्ज माफी करी है और ये सरकार जो है कर्ज माफी की घोषणा देके सत्ता पे तो आ गए पर अभी फार्मर्स को वो कर्ज माफी नहीं दे रहे। इसके लिए सरकार को हम बताना चाहते हैं कि आप जो आश्वासन दिया है उसी हिसाब से शेतकरी कर्ज माफी होनी चाहिए। पण चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री असतील किंवा आम्ही वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत काम करत आहोत असं म्हटलेलं नाही। म्हणून मी म्हणते की आम्ही आधी पक्षांतर्गत चर्चा करतो या संदर्भात आणि मग भूमिका स्पष्ट करणं संयुक्त आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी तुमच्या ऐवजी अनिल परब यांचं नाव कुठेतरी समोर येतं। बातम्या आहेत, तसा कुठलाही प्रस्ताव सरकारकडून नाही आहे। टक्के आता सभागृहात हा विषय येईलच, कारण की हा जो व्हिडिओ आला आहे त्याच्या संदर्भातली माहिती सभागृहामध्ये सरकारनं द्यावी अशी आमची अपेक्षा असणार। याआधी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असे व्हिडिओ समोर आलेले होते। काल या सगळ्या निवडणुकीमध्ये कशाचा पाऊस पडला हे महाराष्ट्रानं या ठिकाणी बघितलेलं आहे। जनतेला कामाच्या जोरावर आपण मतं घेऊ शकत नाही याची खात्री महायुतीला झालेली आहे, म्हणून हा सगळा पाऊस आपल्याला दिसतो।